आज भारतीय विजयी संघाची मिरवणूक या ओबेरॉयच्या NCPA पासून निघणार आहे आणि वानखेडे स्टेडियमला जाणार आहे। तसं काय रूट फार मोठा नाही आहे। 2007 साली जेव्हा आम्ही मिरवणूक काढली होती तेव्हा आम्ही एअरपोर्टवरनं काढली होती आणि वानखेडे स्टेडियमला आणली होती। 8-1 तास मिरवणुकीला लागले होते, त्यापेक्षा जास्त। आणि हे सगळे साक्षीदार आहेत, जुने पत्रकार सगळे साक्षीदार आहेत त्याचे। आम्हाला 2 दिवस आधी कळलेलं की असं ही मिरवणूक काढायची आहे। मुंबई महानगरपालिकेकडे पर्यटनासाठी म्हणून फिरण्यासाठी म्हणून एक बस आहे, 2 बसेस आहेत। त्याचा वरचा टॉप नसतो आणि तुम्ही फक्त त्याच्यावर बसून तुम्ही बाहेर मुंबईचं दर्शन घेऊ शकता, मुंबई दर्शन बस। त्याचं रूपांतर आम्ही त्या विजयी यात्रेच्या मिरवणुकीच्या बसमध्ये केलं होतं, पण केलं होतं। मुंबईत आजही त्या बसेस अवेलेबल आहेत आणि त्याच्यातनंच अति भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती। आज जेव्हा मला समजतंय तेव्हा मला कळतं की त्या बसेसही गुजरातवरनं येणार आहेत। आता हे कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्यालाच गुजरातमध्ये राहावं जावं लागेल। त्यामुळे मुंबई तर काय महाराष्ट्राच्या हातात राहील असं मला वाटत नाही। सगळंच जर तुम्ही अरे काय आमच्या BSTच्या बसेस नाही आहेत का? आमचे मराठी ड्रायव्हर काय कमी आहेत का? त्यांना मुंबईतले रस्ते माहीत नाहीत का? हे काय चालवलंय काय? आमच्या म्हणजे खरं तर हे सगळं आयोजन करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगायला होतं। BCCIने MCAला विश्वासातच घेतलेलं नाही। MCAला पास दिला हजाररा। माझ्या खिशात पासेस असतील किंवा माझ्या माणसाकडे पासेस असतील, 20-20 पासेस दिलेत आम्हाला। वाटा मी तर वाटणार आहे, पण MCAचा रोलच नाही। जेव्हा पाकिस्तानमधला हरवून आपण आलो होतो तेव्हा एव्हरीथिंग वॉज ऑर्गनाइज्ड बाय BCCI and MCA टुगेदर। Responsibilities were given to us by Mr. Pawar, calling from the land where we had won कि हे तुम्हाला करायचं आहे, and we did it successfully. Hardly anybody in Mumbai knows the route. Now they are struggling, sending tweets. Police are also involved in it. कि चुना मिरवणुकीतनं जाणार आहे, मिरवणुकीतनं जाणार आहे, मिरवणुकीतनं जाणार आहे। क्वाईट शॉकिंग। त्याला पण गुजरात पोलिसने आणले म्हणजे निशम मिळवलं। गुजरातचा CP, गुजरातचा DCP, गुजरातचा हा, गुजरातचा तो। महाराष्ट्राची ओळखच पुसण्याचं काम सुरू झालंय। उद्या फॉरेनचे TV चॅनल जेव्हा दाखवतील तेव्हा बस काय दाखवणार? जे ही काय बरोडामध्ये मिरवणूक आहे की अहमदाबादमध्ये मिरवणूक आहे? ही मुंबईत आहे ना, माझ्या मराठी माणसाच्या मुंबईमध्ये। त्याला MHच दिसलं पाहिजे, MH01। या सगळ्याचं फार वाईट वाटतं बाबा। मराठी माणसाची ओळख पुसू नका हो। मराठी माणसाचे क्रिकेट ही पंढरी आहे। या मुंबईतनं सर्वात जास्त क्रिकेटपटू गेलेत। आत्ता सुद्धाचा जो कॅप्टन आहे तो पहिले डोंबिवलीत राहायचा, आता बोरिवलीत राहतो आणि आता कुठेतरी त्यांनी कोट्यावधी रुपयाचा फ्लॅट घेतलाय। पण अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला रोहित शर्मा 17 वर्षांनंतर आपण जिंकतोय, ह्याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे। पण ती बस बघितल्यानंतर मात्र मला डोळे झाकावेसे वाटते। आता माहित नाही बस मिळत नाही की MH हे नावच आता खुपायला लागलंय। महाराष्ट्र म्हटलं की खुपतंय आणि आम्हाला दुखतंय। हिंदी में चले क्या कहेंगे जिस तरह से आज कुठलं आहे? लोणीकर साहेब, हो लोणीकर साहेब, थोड़ा एक मिनिट। पूछ, तुला काय विचारायचं विचार ना। 2007 में जब पाकिस्तान को हरा करके भारत वापिस आ रहा था तो मुझे याद है हम गणपति के दिन के रात को जीते थे।
गणपति का चौथा, पांचवा, छठवां दिन रहेगा। और साहब ने, मैं और आर पाटिल साहब साथ में थे, और साहब ने वहाँ से कहा कि जोरदार स्वागत होना चाहिए। तब फिर हमने तैयारी शुरू की, और वो साधारण जिम्मेदारी मेरे पे आई। तो हमने BST से बस मंगवाई, उसके ऊपर पूरा टीम का पोस्टर लगाया, भारत का पोस्टर लगाया, सब लगाया। मुझे आज भी याद है, हमने शरद पवार जी का फोटो लगाया था। सब हमारा प्लानिंग पूरा हो गया। मैं उस वक्त, इतना मोबाइल का कोई ये नहीं था, उस वक्त FM का बहुत बड़ा रोल था। FM वालों ने पूरे 48 घंटे ये रूट चलाया कि ये गाड़ी इधर से निकलेगी, इधर आएगी, उधर आएगी, उधर आएगी, उधर आएगी और इधर आएगी। सब लोग बोल रहे थे कि क्या होगा। मैं बोला मुंबई क्रिकेट के लिए पागल है, और मेरा कहना सही साबित हुआ। 6, साढ़े 6 बजे से एयरपोर्ट पूरा फुल था, और जैसे हम एयरपोर्ट से बाहर निकले और हम मुंबई की तरफ गए, वैसे रास्ते का एक कोना भी बाकी नहीं था जहाँ पे लोग खड़े नहीं थे। ये प्यार था मुंबई का। और गाड़ी भी महाराष्ट्र की थी, MH, मुंबई महानगर पालिका की, जो पर्यटन में इस्तेमाल होती है मुंबई दर्शन के लिए, वो गाड़ी थी। आज हम सुन रहे हैं कि वो गाड़ी भी गुजरात से आ रही है। अरे यार, इतना क्या हम भिखारी हो गए क्या महाराष्ट्र वाले कि हमारी गाड़ी भी हम इस्तेमाल नहीं कर सकते? कुछ दिन तो हमारे गाड़ियों का भी पासिंग गुजरात में करवाएंगे। जी। ये बहुत शर्म की बात है कि मराठी आदमी को, मुंबई को इतना क्यों अपमानित किया जा रहा है? क्या हमारी बसेस रास्ते पे नहीं चलती क्या? BST कार्यक्षम नहीं है क्या? ड्राइवर अच्छे नहीं है क्या? उनको रास्ते मालूम नहीं है क्या? हम गुजरात के ड्राइवर को चौपाटी पे छोड़ दे और बोले जा अभी तू वानखेड़े स्टेडियम की तरफ, तो ओवल मैदान में घुस जाएगा। अरे हमारे यहाँ के ड्राइवर को एक एक रास्ता मालूम है यार। ये क्या मजाक बना रखा है महाराष्ट्र का। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।